बानू, मला ठाऊक आहे की ज्या गडावर अजामेळचा अपमान झाला आहे, ज्या गडावर म्हाळसेने तुला पाऊल देखील ठेवण्यास नकार दिला आहे, त्या जेजुरी गडावर तू येणार नाहीस. पण बानू, जर तुला खरोखरीच प्रति कैलासाचे दर्शन घ्यायचे आहे तर तुला माझ्या बरोबर जेजुरी गडावर यावेच लागेल. आणि तसंच असेल तर मला नाही बघायचा तो कैलास, आणि मला नाही बघायचा जेजुरी गड. बानू, माझ्याशी विवाह व्हावा म्हणून तू अनेक व्रत वैकल्य केलीस. त्यात एकदा सुगंधी जलाचे व्रत केले होते, आठवते तुला? वय, पर आज तुम्हासनी कसं काय आठवलं ते मधूनच? त्यावेळेस ते जल आणण्यासाठी मी नंदीला पाठवले होते. बानू, कैलासात महादेवाच्या रूपात असताना तोच नंदी माझे वाहन असतो. कैलासाबद्दल तुला नारद मुनींनी सांगितलेच आहे, पण बानू, कैलासाच्या प्रत्येक दिशेचे एक विशेष महत्व आहे. होय का? होय बानू. बानू, कैलास मानस परिक्रमा ही एक गुप्त साधनच म्हणता येईल. ह्या परिक्रमेची सुरुवात यमद्वारातून होते. मनुष्याच्या पूर्वजन्माचे पापकर्म नष्ट होऊन त्या जीवाला यातना रहित मृत्यू येतो. कैलासाजवळ असलेल्या आणि ज्याला तुला बघायची ओढ असलेल्या अशा मानस सरोवराची परिक्रमा करताना वेगवेगळ्या दिशेतून कैलास वेगवेगळे भाव देऊन जातो. पूर्वेला आनंदाचे भाव, पश्चिमेला इच्छेचे आणि नंदीचे भाव, उत्तरेला ज्ञानाचे भाव, दक्षिणेला बुद्धीचे भाव, तर पाचव्या दिशेला प्रत्यक्ष माझे दर्शन होते. खरं सांगतायसा देवा? होय बानू, जशी कैलासाची महती अगाध आहे तशीच या जेजुरी गडाची महती देखील थोर आहे. आणि तू तुझी आज इच्छा व्यक्तच केलीस म्हणून हे सांगतो आहे. तेव्हा बानू, झालं गेलं विसरून माझ्या बरोबर जेजुरी गडावर ये. चालेल देवा, तुम्ही सांगताय म्हणून मी तुमच्या संग जेजुरी गडावर येईन. म्हाळसा, अशी अंधारात का उभी आहेस? म्हाळसा, काय विचारतेय मी? अशी एकटीच अंधारात का उभी आहेस तू? काही नाही. काय झालंय म्हाळसा? देवांशी काही बोलणं झालं नाही का तुझं? मी त्यांना विचारणारच होते, पण पंधरवड्यातून 2 वेळा तुम्ही बानूला भेटायला जायचं अशी मीच त्यांना अट घातली होती, आणि त्याप्रमाणे ते आज बानूला भेटायला गेले आहेत. अगं काय हे म्हाळसा? जिच्या त्रासापासून सुटका करून घ्यायची होती त्या बानूकडे तू त्यांना जा असं सांगितलंस? मग मी काय करणं अपेक्षित होतं लतिका? काही झालं तरी मी स्वतः त्यांना ही अट घातली आहे.
शब्द दिला होता मी त्यांना. मग आता अशीच उभी राहणार आहेस का? मी माझ्याच वचनात अडकले आहे लतिका. यातून माझी सुटका नाही. मग आता एकदाच हे स्वीकार, देवांवर केवळ तुझा अधिकार राहिला नाही, ते केवळ तुझे राहिले नाही, आता बानूचा देखील त्यांच्यावर अधिकार आहे. म्हाळसा, तू या गोष्टीचा कधी विचार केला आहेस का? पंधरवड्यातून 2 वेळा ते बानूकडे जाण्याच्या ऐवजी त्यांनी पंधरवड्यातून 2 वेळा तुझ्याकडे येऊ नये. लतिका, तू तुझ्या मर्यादा ओलांडू नकोस. आता तुझे बोललीस ते बोललीस, पण यापुढे जर तू पुन्हा असं काही बोललीस तर मी काय करेन ते सांगता येत नाही. जा, निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. जा. अहो, असं काय पाहता आहात? तुम्हाला पाहतो आहे. मी तीच लक्ष्मी आहे. आज असं काय वेगळं वाटतं आहे? आपण जर विष्णू लोकात गेलो असतो तर तुम्ही तिकडे वेगळ्या दिसला असता, परंतु इथे जेजुरीत तुम्ही तितक्याच विलक्षण दिसत आहात. क्षीरसागरात जाण्याचा निर्णय मी पुढे ढकलला म्हणून तुम्ही खूप आनंदी आहात वाटतं. हो, मी खूप आनंदात आहे. परंतु मला ही उत्सुकता आहे की श्री म्हाळसा देवींबरोबर तुमचं नक्की काय बोलणं झालं. काय घडलं ते सगळं नाही सांगू शकत, परंतु तुम्ही जसं श्री खंडेरायांना नाही म्हणू शकत नाही तसंच काहीसं घडलं. म्हाळसाने आग्रह केल्यानंतर मी नाही म्हणू शकले नाही आणि थांबले. मला आवडलं तुम्ही जेजुरीत थांबण्याचा निर्णय घेतला ते. हो, किती वेळा सांगाल, मी तुमच्यासाठीही थांबले आहे. मला ठाऊक होतं इथलं कार्य अपूर्ण राहिलं असताना तुमचं क्षीरसागरात लक्ष लागणार नाही. देवी, मी वचन देतो की जेव्हा श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल आणि त्या एकमेकींना स्वीकारतील तेव्हा आपण विष्णू लोकी अवश्य परत जाऊ. हो, परंतु त्यावेळेस तुम्ही नवीन काही कारण सांगणार नाही ना? सगळं जग झोपलं आहे, मी मात्र जागी. या गडावरून मी सगळी जेजुरी पंचक्रोशी सुखाने झोपावी म्हणून काम केलं, पण स्वतःकडे पाहायला वेळच नाही मिळाला. सगळ्यांच्यात राहून सगळ्यांपासून वेगळी राहिली मी. मल्हार नक्षत्र, ह्यांच्या आणि बानूच्या भेटीची खूण खरंच आहे. माझ्या समोर हे तिला भेटायला निघून गेले, त्यावर या दुःखाच्या डागण्या. माझ्या डोळ्यांनी सवतीकडे जाणारा पती पाहिला मी. तिला गडाच्या खाली जागा दिली, तीच तिची जागा आहे. तिला गडावर येऊ दिलं नाही, हेच मी योग्य केलं. यापुढेही मी तेच करणार. अहो, काय झालं? अचानक असे शांत का झालात? खरं तर असं वाटत होतं की तुम्ही जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय मागे घेतलाय, ह्याचा आनंद साजरा करता येईल. परंतु आता असं काही करता येईल असं वाटत नाही. असं काही नाही. हवं तर
आज आपण कऱ्हे पठारावर चांदण्या रात्री फिरायला जाऊया. किती दिवस झाले आपण असं एकत्र गेलो नाही. करे पठारच काय, गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पडलो तरी कशाला सामोरे जावं लागेल काही सांगता येत नाही. देवा, मला कैलास बघायचा आहे. तुझी इच्छा असेल तर त्याचे दर्शन लगेच घडू शकेल मी तुला. होय का? आणि ते कसं? हा जेजुरी गड म्हणजे प्रति कैलासच आहे. त्यामुळे जर मी तुला ह्या जेजुरी गडाचे दर्शन घडवले तर ह्याचा अर्थ तुला कैलासाचे दर्शन झाल्यासारखेच आहे. आता असं लगेच घडायला नको. ते घडण्यापासून आता कोणी थांबवू शकेल असं मला तरी वाटत नाही. परंतु ह्याचा अर्थ श्री खंडेराय बानूला घेऊन गडावर येणार. का करतायत ते असं? म्हाळसाने जर त्या दोघांना गडावर पाहिलं तर वातावरण आणखी बिघडेल आणि यावेळी ते तिघही एकत्र असतील. शब्दानं शब्द वाढला आणि तंटा झाला तर काय होईल सांगता येत नाही. आणि अशा वेळी मीच काय, कोणीही हस्तक्षेप करू शकणार नाही. सगळं सुरळीत सुरू असताना त्या तिघांमध्ये भांडण होणं योग्य नाही. तुम्ही त्यांना गडावर येण्यापासून परावृत्त नाही का करू शकत? नाही. नारद मुनींनी कैलास पाहण्याचे जे बीज बाणाईच्या मनात पेरले आहे त्याचा क्षणार्धात भला मोठा वृक्ष झाला आहे. आता स्त्री हट्टापुढे देवही काही करू शकणार नाहीत. आणि या वेळेस बानूही शांत राहील असं वाटत नाही. आज तुम्ही मी ठरवलेला नियम मोडला आहे. तिला गडावर घेऊन यायला तुम्हाला कोणी परवानगी दिली? माझ्या समोर माझाच अपमान. आता दाखवते ही म्हाळसा काय आहे ते. तुझी कैलास पाहण्याची इच्छा होती ना? हा प्रति कैलासच आहे. ह्या आधी बी मी गडावर आले आहे, लग्नाच्या आधी. परतवा जो गड माझ्या डोळ्यासनी दिसला आणि आज जो जेजुरी गड मी बघते आहे तो वेगळाच आहे. तोच गड, तीच वास्तू, सगळं काही तेच आहे. होय, पर आज मी तुमच्या डोळ्यांनी बघतीया. बानू, तुझं आणि कैलासाचं एक दृढ नातं आहे. हिमाच्छादित कैलास तू गतजन्मात पाहिला आहेस, केवळ तुला त्याचे स्मरण नाही इतकंच. तुम्ही म्हणताय तसंच असेल,
पर रातीचा यो गड ह्या डोळ्यांनी किती बघून किती नग असं झालंय आम्हाला. आकाशात, चांदण्यात, ग्रह नक्षत्रांच्या गर्दीत तू नीट पाहिलंस का? खरंच की हे तर मल्हार नक्षत्र आहे. तुमच्या आणि माझ्या भेटीची खून आहे ही. बानू, आपल्या प्रेमाची सुरुवात कधी झाली हे तुला आठवतंय का? कैलासावरून जसे मानस सरोवर दिसते तशीच ह्या जेजुरी गडावरून ही करहा नदी दिसते. ही करहा मला अतिशय प्रिय आहे. हिच्या पात्रात स्नान केल्याने आणि हिच्या काठी जागरण करत माझे स्मरण केल्याने त्या भक्तांवर मी प्रसन्न होतो. नळदुर्गहून येताना मी बघितलं हाय करा माईला. आणि इथून ह्या दिशेने भुलेश्वर हे स्थान आहे. माझ्या भक्तांच्या आग्रहासाठी मी हे स्थान ग्रहण केले आहे. कैलास मानस सरोवराच्या परिसरातील पाषाणात सोन्याचे कण आढळतात. शिव 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 मल्हार सदा शिव, शिव 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 मल्हार सदा शिव. ह्या जेजुरी गडावर तर साक्षात सोनच आहे.